नमस्कार. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना व दिव्यांग निराधार योजनांच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहे. तारीख पे तारीख, पुन्हा एक नवीन तारीख आपल्या हाती लागलेली आहे आणि त्या तारखेला तुम्हाला जे आहे तर ते अनुदान मिळणार आहे. होय, जरी सरकारने कुठे पब्लिश केले नसले तरी निश्चितच त्या तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये अनुदान जमा केले जाणार आहे. आम्ही अथक प्रयत्नांनी ही माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर वेळ न गमावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त अशी माहिती जी आहे तर ती लाभार्थ्यांसाठी आपण घेऊन आलेलो आहोत. बरेच दिवस उलटून गेलेले आहेत. काही लाभार्थ्यांना 1500 रुपये आलेले आहेत, काही लाभार्थ्यांना 1500, तसेच सर्व लाभार्थ्यांना 2500 रुपये येणे अद्याप बाकी आहे. आणि आता महिना जो आहे तर तो जवळजवळ संपायला आलेला आहे. तरी देखील सरकारकडून याविषयी काहीही हालचाली जास्त मोठ्या प्रमाणावर केल्या जात आहे अशी पार्श्वभूमी किंवा अशा पद्धतीचे कुठेही आढळून येत नाही. त्यामुळे आता अनुदान जे आहे तर ते तुम्हाला किती तारखेला येणार आहे, कधी येणार आहे याची माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा, बऱ्याच ठिकाणी चौकशी केली असता असे समोर आले की तुम्हाला अनुदान जे आहे तर ते सोमवार आणि मंगळवार या तारखेपासून येण्याची शक्यता आहे. येत्या सोमवार आणि मंगळवारी या वितरणाची प्रक्रिया सुरू होणार असून तुमच्या खात्यात अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार आहे. मला मान्य आहे की आपण काही तालुक्यांना तारीखा दिलेल्या असेल आणि त्या तालुक्यांना अनुदान देखील काही प्रमाणावरती आलेले आहे. परंतु जर तारीख आपल्याला विश्वसनीय लोकांकडून सांगितली असली आणि जर सरकारने पैसे टाकलेच नाही तर तुम्हाला पैसे कुठून येणार, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे जर एखाद्या तालुक्याची तारीख आपल्याकडून जारी झालेली असेल आणि त्यांना पैसे आले नाहीत तर ते पैसे वरून, म्हणजे जी व्यक्ती ज्यांच्याकडे तो अधिकार आहे त्यांनी ते पैसे जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये वितरित केलेलेच नाही. त्यामुळे तुम्हाला त्या तारखेला पैसे आलेले नाही. नाहीतर बऱ्याचदा याआधी आपण ज्या तारखेला सांगितलेलं आहे त्या तारखेलाच पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. ठीक आहे. तर येत्या सोमवार आणि मंगळवारी याची प्रक्रिया सुरू होणार असून 2 ते 3 दिवसात, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार या 2 ते 3 दिवसामध्ये अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती येईल अशी माहिती समोर आलेली आहे. ठीक आहे. कारण आता सर्व काम जे आहे तर ते पूर्ण झालेलं आहे. कुठलंही काम आता थांबलेलं नाही आहे. परंतु असं कुठलं कारण आहे म्हणजे की त्या कारणामुळे सरकार पैसे जे आहे तर ते देत नाही आहे. आता बरेच कामं अपडेट असेल, खास करून दिव्यांग बांधवांचे डॉक्युमेंट्स अपडेट असेल आणि इतर ज्या काही जे काही विभागाचे कामं आहेत तर ते आता जवळजवळ पूर्ण होत आलेले आहे. आणि तरी देखील अनुदान लाभार्थ्यांना आता मिळालं नाही आहे. आता हे अनुदान जे आहे तर आज, उद्या, परवा न मिळता तुम्हाला येत्या सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती ते अनुदान जमा होईल अशी माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे. ठीक आहे. त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना या आधीच्या महिन्याचे अनुदान आलेले नाही त्या लाभार्थ्यांना हे अनुदान येईल का, तर जर तुमचे डॉक्युमेंट्स अपडेट झाले असेल तरच तुम्हाला हे अनुदान येईल. या आधीच्या महिन्यात आलेले नाही आणि तुम्ही त्यानंतर डॉक्युमेंट्स अपडेट केलेले आहे, काही ना काही प्रक्रिया केलेली आहे, तरच तुम्हाला अनुदान येईल, अन्यथा तुम्हाला अनुदान येणार नाही. बरीच लोक विचारतात, सर 2 महिन्याचे पैसे एकत्र येतील का, तर अजिबात नाही. 2 महिन्याचे पैसे अजिबात एकत्र येणार नाही. तुम्हाला फक्त चालू महिन्याचेच अनुदान जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे. ठीक आहे. या आधीच्या महिन्याचे पैसे तुम्हाला अजिबात येणार नाही. आता तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया. ती प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याआधी जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर बघूया आता आजचा पहिला प्रश्न. अब्दुल मस्जिद यांचा आजचा पहिला प्रश्न आहे. ते विचारतात, टेम्पररी दिव्यांगांना अनुदान मिळणार आहे का, तर त्याचे उत्तर पुढील प्रमाणे आहे. टेम्पररी दिव्यांगांना अनुदान मिळण्याची शक्यता खूप कमी आहे आणि जरी अनुदान मिळाले तरी कंटिन्यू जे परमनंट दिव्यांग आहेत त्यांना अनुदान आधी मिळेल आणि त्यानंतरच टेम्पररी दिव्यांग या लाभार्थ्यांना अनुदान मिळणार आहे. हे मी काल देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला मिळण्याची शक्यता कमी आहे. मिळाले तरी सर्व दिव्यांगांचे अनुदान वाटप झाल्यानंतर सर्व टेम्पररी दिव्यांगांना अनुदान मिळणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न मयूर यांचा आहे. ते विचारतात, सर मला
समाज कल्याणमध्ये पैसे मिळत आहे तर मला संजय गांधीमध्ये कागदपत्रे द्यावी लागेल का? तर बघा, समाज कल्याणमध्ये पैसे मिळत आहे म्हणजे तुम्ही स्पष्ट केलेलं नाही कुठल्या समाज कल्याणमधून तुम्हाला पैसे मिळत आहे किंवा काय तुम्ही प्रश्न आहे तर स्पष्ट करत चला. या प्रश्नावरून मला एक सांगायचं आहे की सर्व लाभार्थ्यांनी आपलं नाव व आपला प्रश्न थोडक्यात आणि सविस्तर म्हणजे थोडक्यामध्ये आणि स्पष्ट असा विचारत चला, जेणेकरून आम्हाला तो वाचायला सोपा होईल. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया. बाळू सुरकुते यांचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ते म्हणतात, सर मी अपंग आहे, मला आई वडील दोन्ही नाही, मी लातूर शहरचा आहे, मार्च एप्रिल दोन्ही महिन्याचे एकत्र भेटतील का सर? प्लीज रिप्लाय. तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो बाळूजी, तुम्हाला सांगू इच्छितो एप्रिल आणि दोन्ही महिन्याचे पैसे जे आहे तर ते मिळणार नाही. एकाच महिन्याचे अनुदान तुम्हाला मिळेल. आणि जर तुम्हाला या आधीचे अनुदान आलेले नसेल तर मात्र तुम्हाला या महिन्याचे अनुदान येणे थोडे मुश्किल आहे, कारण तुमचे डॉक्युमेंट्स किंवा काहीतरी सरकारने किंवा विभागाने काहीतरी चूक काढली असावी आणि त्यामुळे तुमचे या आधीचे अनुदान आलेले नाहीत. आता ते अनुदान येण्यासाठी तुम्ही जी काही प्रोसेस आहे, जे काही डॉक्युमेंट्स अपडेशन असेल किंवा कागदपत्र काही द्यायची असेल किंवा काहीतरी राहिलेलं असेल तर सर्व छोटी मोठी कामं करून टाका, जेणेकरून पुढील महिन्यात तुम्हाला अनुदान येईल. आता येईल तर खूपच छान आहे, नाही आले तर 2 महिन्याचे येणार नाही नाही नाही. हे अजिबात लक्षात ठेवा. आधीच्या महिन्याचे आणि या महिन्याचे अनुदान तुम्हाला एकत्र येणार नाही. ठीक आहे. शोभा यांच्या प्रतिक्रिया आहेत. ते म्हणतात, होय सर, आपण सांगितलेल्याप्रमाणे 12 तारखेला अनुदान जमा झालेले आहेत. धन्यवाद. पुढील प्रश्न आपण पाहूया. विलास राऊत यांचा प्रश्न आहे, 500 रुपये आलेत फक्त. तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला कुठल्या तरी योजनेमधून वेगळा लाभ मिळालेला असावा किंवा दुसरं असं आहे की तुम्हाला त्या योजनेचे पैसे आलेलेच नाहीत किंवा तुमचे पैसे येऊन बँक खात्यामधून कुठल्या तरी कारणामुळे जे आहे तर ते डिडक्ट करण्यात आलेले आहे, कापण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला फक्त 500 रुपयेच आलेले आहेत. संजय गांधी किंवा कुठल्याही योजनेचे 500 रुपये तुम्हाला येत नाही, परंतु तुम्हाला कुठल्या तरी वेगळ्या योजनेचा लाभ मिळतो आणि तो देखील DBT प्रणालीमार्फतच मिळतो असे असू शकते किंवा तुमचे पैसे कापल्या गेले असू शकते किंवा तुम्हाला आलेले पैसे हे वेगळ्या योजनेचे देखील असू शकते किंवा ते व्याज देखील असू शकते, कारण आताच जे आहे तर ते मार्च एंडिंग झाल्यामुळे तुम्हाला व्याज देखील त्याचे मिळू शकते. त्यामुळे ते पैसे आलेले आहेत की कसे आहेत ते एकदा चेक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढील प्रश्न अहमद शेख यांचा आहे, 1500 दिव्यांग लोकांचे आलेले नाहीत. तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो, 1500 दिव्यांग लोकांचे आलेले नाहीत असा प्रश्न विचारणे साहजिक आहे, परंतु आता तुम्हाला 1500 न येता 2500 येण्यास सुरुवात झाली असावी आणि त्यामुळे तुम्हाला फक्त 1500 रुपये आलेले नाहीत. ठीक आहे. 2500 येईल तर दिव्यांग विभागाकडून येईल, दिव्यांग सशक्तीकरण किंवा जे काही दिव्यांग कल्याण विभाग आहे त्याकडून तुम्हाला पैसे येईल. त्यामुळे तुम्हाला ते 1500 न येता तुम्हाला पुढील अनुदान 2500 रुपयेच याच महिन्यामध्ये येईल. काळजी करू नका. ठीक आहे. पुढील प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तो प्रश्न जाणून घेण्याआधी जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा. प्रवीण यांचं नाव इथे मला शो होत आहे, एक सेकंड, काहीतरी गडबड होती आहे. समीर बागवान असं यांचं नाव आहे. ते आपल्याला विचारतात, सर दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती चुकीची नोंद झाल्यास पेन्शन बंद होऊ शकेल का? आणि त्यांचा दुसरा प्रश्न आहे, दुसऱ्या कुठल्याही पोर्टलवरती रजिस्टर्ड केल्यास अनुदान थांबवू शकेल का? तर बघा, दिव्यांग पोर्टलवर जर चुकीची नोंद झाली तर पेन्शन बंद होऊ शकेल का या प्रश्नाचं उत्तर पुढील प्रमाणे आहे आणि पुढील पोर्टलवरती आपण पुढील प्रश्नावर तुमचं उत्तर त्यानंतर देऊया. तर बघा, दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे दिव्यांग विभागाशीच रिलेटेड आहे 100% आणि तो जो डेटा आहे तर तो त्याच विभागाशी येतो आणि यापुढे दिव्यांगांना पेन्शन त्याच विभागाकडून मिळणार आहे. त्यामुळे सध्या जरी काही चुकीची माहिती अपलोड झाली असली तरी सध्या जरी 4 ते 5 किंवा 6-8 महिने तुमचे अनुदान बंद झाले नसले तरी जर अशी चुकीची माहिती येत असेल की त्या चुकीच्या माहितीमुळे संजय गांधी योजनेला अडथळा येत असेल, जसे उदाहरणार्थ जर तुमचे उत्पन्न 4 ते 5 लाख असेल, आता हे काय झालं तर हे संजय गांधीच्या निराधार योजनेच्या गटात न बसणार आहे, बरोबर आहे की नाही? तर असे जर काही प्रॉब्लेम येत असेल तर निश्चितच तुमची योजना जी आहे तर ती बंद होणार, म्हणजे होणार. पण ती कधी होणार? आत्ताच न होता
पुढील 1 वर्षामध्ये किंवा त्यानंतर देखील ते होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर तुमचा दुसरा प्रश्न आहे, त्या दुसऱ्या प्रश्नाचं देखील सविस्तर उत्तर आपण जाणून घेऊया. तर इतर पोर्टलवर नोंदणी केल्याने अनुदान थांबेल का? तर इतर पोर्टल कुठले? पोर्टल तर 1000 आहे. ठीक आहे. आता आपले सरकार हे महाराष्ट्र शासनाचं पोर्टल आहे, त्यावरती जर तुम्ही नोंदणी केली तर अजिबात तुमचं अनुदान थांबणार नाही, कारण तुम्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी ती नोंदणी करत आहात. इतर कुठले पोर्टल्स तुम्ही उदाहरण सांगात किंवा तुम्ही जे आहे तर ते कुठल्या याच्यावरती नोंदणी केलेली आहे ते सांगा, त्यानंतर आपल्याला ते सांगता येईल. एक सर्वसाधारणपणे असं आहे की त्या विषयामुळे एखाद्यामुळे जर एखाद्या गोष्टीला जर धक्का लागत असेल तर निश्चितच तुमचे अनुदान थांबवले जाण्याची शक्यता दाट आहे. मी जसं सांगितलं उत्पन्नाचं उदाहरण देऊन, तर तसंच जर इतर पोर्टलवर तुम्ही चुकीची माहिती दिलेली असेल आणि ते पोर्टल जर वेगळं नसता ते पोर्टल त्याच विभागाशी संबंधित किंवा त्याला लिंक असेल, जसं की आता तुमचं आधार कार्ड आहे तर त्याला UDID कार्ड लिंक आहे, मग तुम्ही एखाद्या ठिकाणी आधार कार्ड दिलं की तुम्हाला UDID कार्डचे डिटेल्स पुढच्या व्यक्तीला ॲटोमॅटिकली मिळतात, व्यक्तीला म्हणजे शासनाला किंवा पोर्टलला. तर असं जर काही एकमेकांशी संलग्न असेल आणि तुम्ही चुकीची माहिती भरली आहे तर निश्चितच त्यावर कारवाई होऊ शकते, म्हणजे तुमचे अनुदान थांबवले जाऊ शकते. ठीक आहे. तर ते पोर्टलवरती अवलंबून आहे की कुठलं पोर्टल आहे. आणि दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर चुकीची माहिती असल्यास आत्ता न होईल, न होता काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता दाट आहे. ठीक आहे. तर आशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर बागवानजी तुम्हाला सविस्तर मिळालेलं असेल. इतर लाभार्थ्यांच्या मनामध्ये जर काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण सविस्तररित्या देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे जर अद्यापही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.